गुड मॉर्निंग, दिस इज धीरज इंगळे. आजची तारीख आहे 4 फेब्रुवारी आणि आपण आज लवकर निघलो. 5:24 झालेत आणि आपण किलोमीटर 0-0 करून घेतलं. CNG फुल आहे, पण एक दंडी ती खाली जाते नेहमी. आणि आता आपण घराच्या इथंच आहे. आता करूया डिव्हाइस ऑन आणि बघूया पुढं कशा राईड पडतात आपल्याला. पिंपळे सौदागरला आलो आहे मॉर्निंगला. बघूया आता इथनं राईड पडते का. वाजले 6. आज सॅटर्डे संडे होता, लक्षातच नाही या साईडला नव्हतं यायचं. एक राईड पडली होती उबेरची, पण ती मोशी साईडला होती. ॲक्सेप्ट करेस तर कोणीतरी दुसऱ्या ड्रायव्हरने ते ॲक्सेप्ट केली. आणि आता काय राईड पडलेली नाही ओलाची, पण ओला पण ॲक्टिवेट केले आणि उबेर पण ॲक्टिवेट केले. बघूया 5 मिनटं थांबूया इथं, नाहीतर मग थोडंसं पुढे जाऊया. ठीक आहे, करतो आपण. फर्स्ट राईड आपल्याला पडली पिंपरी गोरापासून पिंपरी स्टेशनची, पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशनच्या अलीकडे चर्च आहे तिथली एक राईड आहे. सेकंड राईड आपल्याला पडली, आपण भोसरी साईडला जात होतो तिथून DY पाटील कॉलेजपासून तळेगाव दादावाडे. कस्टमरला केले ड्रॉप. कस्टमरचं बिल झालं तर 254 आपल्याला भेटले, 231. आणि टाईम झाला आहे 7:08. तर याचे 95 ओलाचे आणि उबेरचे 250 आहे. समजा 300-350 रुपयाचं अर्निंग आपलं झाले. किलोमीटर झाले सुद्धा त्यातले 7 ते 8 किलोमीटर तर असेच. तर ठीक आहे, करतो पुढं अपडेट काय होते ते. इथं तळेगावचा पेट्रोल पंप आहे, तिथं फ्रेश झालोय. आता इथून बघूया. आता इकडं तर अवघड आहे, इकडनं U-टर्न घेऊन थोडंसं पुढं जावं लागेल मला. बघूया, सकाळ सकाळ गार पण वाजते. बघूया आता काय. इकडनं चहा वगैरे घेऊया कुठंतरी, घेतलं तर वाटलं व्यवस्थित ठिकाणी कुठं काय दिसतंय तर, नाहीतर आपलं सरळ बघूया. आज राईड तर अशा पण ऑफ राईडचे इकडं म्हणजे ऑफ साईड सिटीच्या बाहेर किंवा फिरायला आलेले लोक त्यांच्यात भेटणार आहेत. मेन राईड तर मंडे ऑनवर्ड. सो कीप ट्राईंग. ओके, डोंट वेस्ट युअर टाइम. ठीक आहे, व्हेन आय गेट राईड आय विल अपडेट. ओके, थँक्यू. कॅमेऱ्यामध्ये जज करतोय का नाही काय माहित नाही. हा आपला इंडियाचा फ्लॅग आहे, भारताचा झेंडा. कोरडीला भक्ती शक्ती इथं लावलेला आहे. आज पूर्ण असं फडकतोय मस्त सकाळ सकाळ, एकदम छान दिसतोय बघा, एकदम भारी. मॉर्निंगला मस्त इकडं आलो, फ्रेश वाटते. राईड भले नाही भेटली येतानी, पण एक एरिया तर चांगली झाला, मस्त सुरुवात. ठीक आहे, करतो आता इथून पुढे अपडेट. पिंपरी स्टेशन पासून आपल्याला एक राईड भेटली होती हिंजवडी फेज 1च्या अलीकडं. कस्टमरला केले ड्रॉप PGला. इकडे सगळे तेच एरिया, सगळे PG आहेत IT सेक्टरसाठी. तर आता इथनं बाहेर पडूया आणि बघूया पुढे काय राईड भेटते. कारण सगळा एरिया हाच आहे, सगळा बॅचलर्स पोरं. 5-6 हजार रुपये मंथली चार्जेस घेतात ही लोक. एका रूममध्ये 3-4 जण ठेवतात. बघूया पुढं कसं होते, करतो मी अपडेट. आज काय झाले काय माहिती. आज उबेरला तर राईडच पडत नाहीत, म्हणजे नाहीचे आहेत, पण एखाद दुसरी अशी येते की ती नको वाटते. आणि ओला देते राईड तर अशा देते की रेड बघूनच नको होते. आता मी एक राईड आणली जवळपास 9.5 किलोमीटरची, 110 रुपये बिल झाले. आता परत एक दाखवत होतं 14 किलोमीटर. आता मी सांगत होतो अशा राईड पडतात का नको होते. उबेर तर काही राईडच देत नाही. एक राईड दिली आणि त्याच्यानंतर आता ओलाचे राईड करते. ओलाचे 3 राईड झाल्यात आणि उबेरची एक राईड झाली. बघूया आता पुढे काय होते, करतो मी अपडेट. तसं तिथनं आपल्याला राईड भेटली होती बाणेरपासून कात्रजची उबेरकडनं. ती आता कंप्लीट केली. आलोय सोसायटीमध्ये, कस्टमरला ड्रॉप केले. आता पुढच्या राईडसाठी बघूया कुठं भेटते, करतो अपडेट. बाणेरपासून ही राईड आणली आपण. राईड होती 23 किलोमीटरची. कस्टमरचं बिल झालं 274. उबेरने आपल्याला दिले 264. उबेर तरी 2 राईड केलेत, पण चांगले राईड झालेत. ओला तर काय 10 रुपयाचे किलोमीटरच्याच हिशोबाने रेंज देते. तर उबेरने चांगले दिले 2 राईड.
तर 400 300 700 800 850 रुपयाचं काम झालंय. थोडं स्लो आहे आज, संडे असल्यामुळं IT वाले नाही आहेत. तर बघूया आता इथनं राईड कुठं पडते. इथं आपण कात्रज बालाजीनगरला आहे, रोडला आहे ब्रिजच्या इथे. तर बघूया आता इथनं ओला पण चालू करतो आणि आपल्याला कुठली राईड भेटते करतो तसं अपडेट पुढं. कात्रजवरनं आपल्याला राईड पडली होती पिंपळे गुरवची. आधी ओलाला पडली, ती डिस्टन्स कमी होत्यानंतर लगेचच उबेर दिसलं, मग मी ओलाची कॅन्सल केली. असं नाही केलं पाहिजे, पण ठीक आहे, आता आपल्याला पण राईड पण नव्हतं सकाळपासून. उबेर देते तर उबेरची घेतली आणि कस्टमरला केले ड्रॉप आणि इथनं लगेचच मला आणखीन एक गिरवणने ची राईड पडली आहे. 2 किलोमीटरचा पिकअप आहे, ती पण अशी 200 काहीतरी दाखवले. तर करूया कस्टमरला पिकअप आणि नंतर करतो अपडेट परत. ठीक आहे. तर आता आपण आहे चिखलीमध्ये आकुर्डी. तर आपल्याला उबेरकडनं बॅक टू बॅक राईड पडल्या. पिंपळे गुरवरनं आपल्याला एक राईड पडली ती एरवंडेची कोथरूडच्या इथं. ती आपल्याला भेटली त्याचे 204. त्याला जवळपास अर्धा पाऊण तास लागला. त्याच्यानंतर तिथनं लगेचच 1 किलोमीटरवर आपल्याला राईड पडली पाषाणची. पाषाणपासनं कस्टमरला केलं ड्रॉप शोरूमपाशी रेनॉल्ड्सच्या हायवेला, आणि तिथून त्यांचं बिल झालं 162 आपल्याला भेटले. आणि तिथनं थोडंसं 1-2 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर गेलो असेल मी पुढं, तर मला एक बालेवाडीची राईड पडली, बालेवाडी टू चिखलीची. तर मी आत्ता आहे. तर कस्टमरला केलं ड्रॉप, त्यांचं बिल झालं तर 288 आणि आपल्याला दिले 221. तर असं उबेरने आज बॅक टू बॅक ट्रिप दिलं आणि व्यवस्थित ट्रिप दिलं. सकाळी थोडं नाही दिलं, तास 2 तास, पण नंतर जे सुरू झालं ते म्हणजे मला व्हिडिओ काढायला सुद्धा चान्स नाही भेटला आणि कंटिन्यू राईड चालू होते. तर आता उबेरचं अर्निंग झालंय 1313 आणि ओलाचं झालंय 581. तर असं आपलं टोटल 1890 रुपये, समजा 1900 रुपये आज पण अर्निंग झालेले. टाइम झालाय 1 किलोमीटर झालेत 173 आपलं कव्हर झालं. आणि आपण आता इथनं गोटू टाकतोय, घरी जातोय. ते गाडीचं पण बघायचं काय. आणि आजचा दिवस सकाळी लवकर उठलो तरी पण नंतर गॅप झाला आणि नंतर परत कव्हर झालं बॅक टू बॅक. आणि आता इथनं घरी निघतोय. जेवण वगैरे करेल, काय नाश्ता केला होता मध्ये फक्त, आणि नंतर मग बॅक टू बॅक ट्रिप केल्यात. ठीक आहे. आज आपण उबेरच्या 5 ट्रिप केल्यात आणि ओलाच्या 3 ट्रिप केल्या. 8 ट्रिप आपले झालेले आहेत. तर आजचं झालंय आपलं टार्गेट आणि आपण आता उद्यासाठी बघूया उद्या कसं होते, करतो अपडेट.